परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातील चोडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी त्यांच्या शेतातून गेलेल्या समृद्धी महामार्गात बाधित झालेली 700 पाईपची 6 इंची पाईपलाईन बाधित झाली। सदरील पाईपलाईन ही बँकेचे कर्ज काढून 17 वर्षापूर्वी बसवण्यात आली। तिची नोंद समृद्धी महामार्ग महाविद्यालयासाठी करण्यात आली नाही। त्याचबरोबर महागाई गगनला भिडली असताना समृद्धी महामार्गात बाधित झालेल्या जमिनीसाठी एकरी 13 ते 16 लाख रुपयाचा मावेजा दिला जात आहे। तो मुलाकांचा पाठचट देण्यात यावा। रोडमध्ये क्षतिग्रस्त झालेल्या 6 इंची 600 पाईपलाईनची नोंद घेण्यासाठी आधी 2 वेळा आमरण उपोषण केली। त्यावेळी अधिकाऱ्यांनी बागायती शेतीसह 6 इंची पाईपलाईनची खोदून पाहणी केली तेव्हा सत्य असल्याचे आढळून आले। समृद्धी महामार्गामध्ये आमच्या पूर्णा तालुक्यात जमीन गेलेली आहे, परभणी जिल्ह्यातच गेलेली आहे। पूर्णा तालुक्यामध्ये आमचा पिपळगाव लिखा आलेगाव शिवार, सांगेफाळ शिवार या शिवारामध्ये आमची जमिनी आहेत। मी रहिवासी चोडावा व्यंकटराव दत्तराव देसाई। त्याच्यामध्ये पहिली तर आम्ही मापणीच होऊ देण्यात गेलो होतो। ज्यावेळेला आम्हाला नोटिफिकेशन मिळालं त्यावेळेस आम्ही मापणी रोखली होती। त्यावेळेला गोयल साहेब इथले कलेक्टर होत्या आणि इथं टापकर होते आणि पाटील साहेब म्हणून डेप्युटी कलेक्टर होते याचे गंगाखेडला। तर आम्ही त्यावेळेस सगळं रोखलं होतं। तर त्यावेळेस ते घरला आले होते। तर ते म्हणले आम्ही शेतकऱ्याचे लेकरं होतं, योग्य मोबदला मिळेल, योग्य गोष्टी तुमच्या होतीला। ते कलेक्टर बोलल्यानंतर आम्ही त्या कलेक्टर साहेबाची एक इज्जत ठेवून सत्कार करून आम्ही त्या गोष्टी मान्य केल्या आणि त्या मान्य केल्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांना त्याने मापणी सुरू केली। तर मापणीमध्ये ज्यावेळेस समजा 16 परिशिष्टचं मापलं त्यावेळेस समजा आमच्या पाईपलाईनी विहिरी बोरं सगळं घेतलं गेलं आणि आमचा अहवाल तयार झाला। अहवाल तयार झाल्यानंतर आमचे 15 लाख रुपये 205 गटातून कमी केले, 15 लाख कमी केलेत। इथं साहेब धुरा काढा एखाद्या भावानं तर 100 माणूस जमीन गावातलं मारामाऱ्या भल्यात खून करा भावाने सरकार आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न लेकरं आम्हाला बेघर करायचं ठरलं आहे। एवढं बेघर करायचं ठरलं की इथल्या समृद्धी महामार्गाचं नावच आहे मोठ्या लोकांसाठी, मोठ्या लोकांच्या घशात घालायसाठी रस्ते बनलेत। आमच्यासाठी माती आहे, आमच्या शेतकऱ्यासाठी आज आमच्या लेकरा बाळाचा मापदल्याची जमीन आहे। आमच्या माहीत नाही तर आमच्या सगळ्या पुढील पाठचीच जमीन बसलेली। ती जमीन तर आमची बेभावात गेली, तिला 16 लाख 12 लाखानं मावदा द्यालेत पण ते होईना झालंय। एक पाईपलाईन आहे गंगेवरून 13 शिडेची 6 इंची 2009चं कोटेशन आहे। त्याच्या बँकेकडून कर्ज काढलेलं आहे। 3 परवाने इस्नपुरी प्रकल्पाचे आहेत। येलदरी शुद्धेश्वरचं पाणी आमच्या भागाला आहे, पानपट्ट्या आहेत, परंतु त्यांची नोंद घेण्यात आलीच नाही। अखेर वैतागून जात शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी 30 जुलैपासून जिल्हाधिकारी परभणी कार्यालयासमोर भरण्याची परवानगी द्या, अन्यथा तत्काळ मागणी मान्य करा यासाठी बेमुदत आमरण उपोषण चालू केले। 1 ऑगस्ट रोजी 3रा दिवस उजळूनही एकही अधिकारी फरकला नाही। एसडीएम डापकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप शेतकरी देसाई यांनी केलाय। कृषी जागरणसाठी परभणी येथून आनंद ढोणे पाटील यांची रिपोर्ट।